नमस्कार, गावाकडची टेस्ट या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आज आपण आहे ना मस्त रानात आहे ना एक भोपळा घेऊन आलेले आहे। हे बघा मस्त असं मोठं आहे ना, हे पिकलेले भोपळा आहे। असा ह्या पद्धतीने आपण इथं मोठं भोपळा घेऊन आलेले आहे। तर आज आपण आहे ना भोपळ्याचं काय बनवणार आज आपण मुलांनाच विचारूया। सगळी मुलं सुद्धा येऊन बसलेली आहे, त्यामुळे त्यांनाच विचारूया आणि त्यांचा आवडीचा पदार्थ आज आपण बनवणार आहोत। हे बघा मुलांना, आज काय बनवायचं आपल्याला? घारे। घारे बनवायचं आहे? हो। तुम्हाला आवडते ना सगळ्यांना? हो। तुम्हाला आवडते की नाही? हो। आवडते ना? चला तर आज आपण मस्त आहे ना भोपळ्याचं घाऱ्या बनवणार आहोत। तर त्या भोपळ्याचं घाऱ्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात। तर बघा आपण आहे ना ह्या पद्धतीने तर मोठा भोपळा घेतलेला आहे। असं या पद्धतीने पूर्ण पिकलेला भोपळा पाहिजे घाऱ्यासाठी। आणि इकडे आपण गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि इकडे गूळ बारीक करून घेतलेले आहे आणि एलदोड सुद्धा आपण बारीक करून घेतलेले आहे थोडंसं। आणि इकडे मीठ घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे। तर हे बघा आता आपण हे मोठा भोपळा घेतले ना, आपण हे भोपळा आहे ना आता चिरून घेऊया। आपल्याला आहे ना हे भोपळामध्ये दोन भाग करून घेऊया। इकडे चाकू घेतलेले आहे, चाकूचा आहे ना तर आपल्याला कट करून घ्यायचं। हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे भोपळा आहे ना असं कट करून घ्यायचं। बघा ह्या पद्धतीने मस्त आहे ना पिकलेले आहे। असंच आपल्याला पिकलेले भोपळाचं आहे ना घ्यायचं। आता आपण दोन भाग तर करून घेतलेले आहे। आता आपल्याला आहे ना हे बारीक बारीक आपण हे पीस करून घेऊया। आपल्याला आहे ना खिसून घ्यायचं, त्यासाठी आपल्याला असं बारीक बारीक पीस करून घ्यायचं। आणि आतलं सगळं बी आहे ना आपल्याला हे काढून घेऊया। असं आपल्याला आतलं सगळं बी आहे ना असं काढून घ्यायचं। आणि हेच बी आपण काढून ठेवलं तरी पण हे पुढच्या वर्षी आहे ना चांगलंच वाळून ठेवायचं। परत आपल्याला पुढच्या वर्षी रानात घातलं तर तेच बी येतात चांगलंसं उगवून। बघा आता आपण दुसरं एक भांडं घेतलेले आहे आणि इकडे आपण खिसणी घेतलेली आहे। खिसणी साहाय्याने ना आपल्याला हे चांगलंसं भोपळा खिसून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने आतला सगळं बाजू आहे ना आपल्याला खिसून घ्यायचं। घाऱ्यासाठी वगैरे ना चिरून घ्यायचं नाही, खिसूनच घ्यायचं, म्हणजे आपली घाऱ्या सुद्धा चांगलंच येतोय, त्यामुळे आपल्याला खिसूनच घालायचं। म्हणजे खिसून घेतल्यामुळे काय होतं एकसारखंच पडतंय आणि घाऱ्या सुद्धा तेवढं चांगलं येतात, त्यामुळे आपल्याला हे खिसूनच घालायचं। बघा आता आपण या पद्धतीने ना चांगलं असं सगळं चिरून आहे ना असं आपण या पद्धतीने किसून घेतलेले आहे। तर बघू शकताय मस्त आहे ना असं या पद्धतीने बारीक पडते किसून घेतल्यामुळे। असंच आपल्याला हे किसून घ्यायचं। तर थोडंसं राहिलेलं आहे किसून घेते आणि नंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचं। हे बघा आता चूल पेटलेले आहे। आता आपण चुलीवरती आहे ना कढई ठेवूया आणि कढईमध्ये आहे ना आपण इकडे किसून घेतले ना ते सगळं आपल्याला ह्या कढईमध्ये घालायचं आहे। सगळं घालूया। हे बघा आता आपण भोपळा घातलेले आहे। तर आता आपण ह्यामध्ये घालूया गूळ। आपण किती भोपळा घेतो ना तेवढा आपल्याला त्याचा निम्मा आपल्याला आहे ना गूळ घालायचं। एक वाटी घेतलं तर एक वाटी घालायचं, दोन वाटी घेतलं तर दोन वाटी घालायचं, म्हणजे चांगलंसं गोड होते, त्यामुळे आपल्याला गूळ चांगलं वापरायचं आहे जास्त। तर आपण सगळं आहे ना एकजीव करून घेऊया आणि ह्यामध्ये आहे ना पाणी वगैरे काहीच घालायचं नाही, फक्त आपल्याला आहे ना गूळ घालून हे शिजवून घ्यायचं। गुळातच हे चांगलंसं शिजायला पाहिजे आणि जास्त वेळ पण लागत नाही शिजायला, 5-10 मिनिटात म्हणजे चांगलंसं शिजतोय। हे बघा गूळ विरघळलं की पटकन असं रसरशीत होते भोपळा। आणि आता आपण हे चांगलं असं शिजवून घेऊया। फक्त आता आपल्याला भोपळा आणि गूळच शिजवून घ्यायचं, दुसरं काहीच वापरायचं नाही। हे बघा आता बराच वेळ झालेला आहे। बघा बघू शकताय चांगलं असं आहे ना भोपळा सुद्धा शिजलेले आहे आणि पूर्ण बघा गूळ सुद्धा चांगलं असं विरघळल्यामुळं ना पाणी सुटलेले आहे आणि भोपळाचा रंग सुद्धा बदललेला आहे गुळामध्ये शिजवून घेतल्यामुळं। आता आपण ह्यामध्ये घालूया इकडं थोडंसं आपण एलदोड बारीक करून घेतलं तर ते घालायचं आणि चांगलं असं आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं। आणि असं आपल्याला रसरशीतच पाहिजे। आपल्याला ह्यामध्ये अजून आहे ना गव्हाचं पीठ वगैरे घालून आपल्याला मळून घ्यायचं असते, त्यामुळे असं रसरशीतच आपल्याला
काढून घ्यायचं। आता भोपळा तर मस्त शिजलेलेच आहे। आता आपण हे खाली काढून घेऊया। असंच आपल्याला भोपळा शिजवून घ्यायचा आहे। तर आपण हे काटवटमध्ये आपण काढून घेऊया। आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे, गार व्हायला पाहिजे सगळं। गार झाल्यावरच आपल्याला ह्यात पीठ घालून मळून घ्यायचं। हे बघा आता हे भोपळा आहे ना शिजून घेतलेला, आता गार झालेले आहे। तर आता आपण ह्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ घालूया। आत्ताच घालायचं म्हणजे सगळीकडे मीठ लागतो, चवीपुरतं घालायचं। अजून एकदा आपण सगळं ना एकजीव करून घेऊया। आपण इकडे गव्हाचं पीठ घेतलेले आहे, चाळून घेतलेले आहे, ते घालूया। थोडं थोडं घालून आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं। एकदम पण घालायचं नाही, किती यामध्ये पीठ मुरतंय ना तेवढंच आपल्याला घालायचं। सगळं असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं। अजून थोडंसं गरम आहे। हे बघा आता आपण ह्या पद्धतीने ना चांगलं असं मळून घेतलेले आहे। बघा असं मऊसूद आहे ना मळून घेतलेले आहे। आता आपण हे बाजूला ठेवूया। बघा आता आपण चुलीवरती कढई ठेवूया आणि कढईमध्ये आपण तेल घालूया। तेल आपल्याला चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे, त्यासाठी तेल घालते। हे तेल सुद्धा आपण गरम करून घेऊया। बघा आता चुलीवरती तेल गरम होईपर्यंत आहे ना आपण इकडे मळून घेतलं होतं ना, ते आपल्याला अजून एकदा मळून घेऊया। इकडे पोळपाट लाटणं घेतलेले आहे। हे बघा आता चांगलं असं मसूद मळून घेतलेले आहे। आता आपण आहे ह्यातला एक गोळा घेऊया, मोठाच गोळा घेते आणि हे बाजूला ठेवूया। आता आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचं। बघा असं ह्या पद्धतीने तर गोळा तयार करून घेतलेले आहे। तर आता आपण इकडं थोडंसं पीठ घेतलेले आहे, गव्हाचं पीठ, ह्यामध्ये आपण बुडवून घेऊया, म्हणजे लाटायला ना चांगलं येतोय। त्यामुळे असं आपल्याला पिठामध्ये थोडंसं बुडवून घ्यायचं आणि चांगलं असं आपल्याला हे लाटून घ्यायचं। बघा आता ह्या पद्धतीने आपल्याला चांगलं असं लाटून घ्यायचं। सगळी बाजून एकसारखंच आहे ना आपल्याला लाटून घ्यायचं, म्हणजे एका साईडनं जाड आणि एका साईडनं पातळ नको आहे। म्हणजे गाऱ्या सुद्धा असंच होतात, एक मोठं होतं, एक जाड होतंय आणि एक पातळ होतंय। त्यामुळे एकसारखंच आपण लाटून घेतानाच एकसारखं लाटून घ्यायचं, म्हणजे आपल्याला गाऱ्या ना जास्त जाड पण करायचं नाही आणि पूर्ण असं पातळ पण करायचं नाही, असं मध्यमच करायचं। असं आपण चपाती कसं लाटतो ना त्या पद्धतीनं मोठं असं आपल्याला हे लाटून घ्यायचं। बघा आता ह्या पद्धतीने तर मी लाटून घेतलेले आहे आणि इकडे एक डबा घेतलेला आहे, डबाचं साह्यानं आपण कट करून घेऊया। आपण पुरी वगैरे कसं करतो ना त्या पद्धतीने आपल्याला असं कट करून घ्यायचं। किती होतंय ना तेवढं आपल्याला काढून घ्यायचं, म्हणजे एकसारखंच गोलाकार निघतोय। हे बघा आता आपण ह्या पद्धतीने आहे ना इथं गोलाकार कट करून घेतलेले आहे। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया, नाहीतर सगळं आपण अगोदर असं काढून घ्यायचं, म्हणजे आपली पुरी आपण आहे ना कसं कट करून घेतलेलं असतं ते तेवढंच राहते। मग आपण इकडं पटापट काढून घेऊ शकतो, चांगलं असं निघतात। आणि परत आपण आहे ना त्याच पद्धतीने आता आपण दुसरा एक गोळा घेऊया आणि त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा लाटून घ्यायचं। थोडंसं आपल्याला पीठ लावून आहे ना चांगलं असं लाटून घ्यायचं, पटापट तयार होतात, जास्त वेळ पण लागत नाही। असं आपण लहान मुलांना वगैरे करून दिलं ना मस्त आवडीनं खातात। असं भाजी वगैरे केलं तर मुलं आहे ना आवडीनं खात नाहीत, पण असं गोड पदार्थ म्हटलं की मस्त आवडीनं खातात। आपण हे सुद्धा कट करून घेऊया। बघा आता ताटामध्ये सगळं काढून घेऊया आणि एकदमच आपल्याला हे तळून घ्यायचं। आपण पीठ वगैरे लावल्यामुळं ना एकमेकाला चिटकत पण नाही। हे बघा आता आपण मस्त आहे ना सगळं लाटून घेतलेले आहे आणि इकडे चुलीवरती तेल सुद्धा गरम झालेलेच आहे। आता आपण हे तेलामध्ये सोडूया। बघा आता आपण तेलामध्ये सोडूया, दोन दोन सोडते आणि चांगलं असं आपण हे तळून घेऊया। पूर्ण आहे ना चांगलं असं तळायला पाहिजे,
आणि बघा मस्त असं फुगायला पाहिजे. आपण हे पलटी करून घेऊया. असं टम असं फुगले की मस्त मऊसूद होतात आणि खायला पण आहे ना मस्त लागतो. त्यामुळे ना असं चांगलं असं फुगायला पाहिजे. गाऱ्या दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण मस्त लागतो. आता आपण हे काढून घेऊया. हे बघू शकताय मस्त असं टम असं फुगलेले आहे. परत मी तेलामध्ये सोडते आणि ह्याच पद्धतीने ना आपल्याला सगळं तळून घ्यायचं आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही. आणि कधी आपल्याला भोपळा वगैरे मिळाला ना असं आपण ह्या पद्धतीनं करून ठेवायचं. आणि हे 4-5 दिवस ठेवलं तरी पण आहे भोपळ्याला काहीच होत नाही. असं करून ठेवलं की लहान मुलं कधी मागतात त्यावेळी आपल्याला हे खायला पण देता येतं. मस्त लागतो. आणि प्रवासाला वगैरे जाताना आहे ना असं आपण ह्या पद्धतीने बनवून नेलं तर पण खराब होत नाही, काय नाही. मस्त गोड पदार्थ सगळेजण आवडीनं खातील आणि टिकायला पण खूप छान, म्हणजे जास्त दिवस टिकतो हा गाऱ्या. बघू शकता एकसारखंच आहे ना सगळं फुगतात टम्मचं. हे बघा आता आपण मस्त आहे ना बुट्टी भरून आहे ना असं आपण भोपळ्याची घाऱ्या तयार करून घेतलेल्या आहे. आता बघा सगळेजण आलेले आहे. आमची जानू तेवढंच बाहेर गेलेले आहे. आता ते पण येतीलच. आता आपण सगळ्यांना खायला देऊया. हर्षू धर बघ कसं आहे, फुगले का नाही? फुगले ना. धर समोन. आता खाऊन सांगा कसं झालंय. खा. नाही मी घेतो, तुम्ही खावा आणि कसं झालंय सांगा. मस्त झाले. मस्त झाले. मस्त झालंय. मस्त झाले. म्हणून तुला आवडले का नाही? आवडले. खावा मग. असं लहान मुलांना आहे ना गोड पदार्थ आपण करू दिले की आवडीनं खातात. आणि आपण 1-2-3 दिवस ठेवलं तरी पण याला काहीच होत नाही. आपण तेलामध्ये तळून घेतलेलं असते त्यामुळं खराब होत नाही, काय नाही. खावा पटापटा आणि घ्या बघा. खा. तर मग मुलांना तर आवडलेलेच आहे. सगळी आवडीनं खायला लागलेले आहेत. तर आहे ना तुम्हाला आजचा रेसिपी कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.